जसं जसं आपलं वय वाढत जाईल तसं तसं आपल्या शरीरामध्ये आजारांचं प्रमाणही डबल पटीने वाढत जातं। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 99% वयस्कर लोकांना आजार वाढू लागले आहेत, ते म्हणजे आपल्या नसामध्ये दुखणं, ज्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी अशा प्रकारचे गंभीर आजार या ठिकाणी आता वाढू लागले आहेत। आणि त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून आपण आजारी कधी पडू नये म्हणून आपण काय करतो, नेहमीच काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अंजीर अशा काही महागड्या गोष्टी खातो, ज्या खरेदी करायला अगदी 1000 ते 2000 रुपये किलोचा भाव देऊन देखील आपण मार्केटमध्ये या गोष्टी आपल्या घरी आणत असतो। पण हजारो रुपये खर्च करून पण या महागड्या गोष्टी आपण आणतो, खरं पण या ठिकाणी फायदा काहीच होत नाही। दवाखान्याला घालवायचे तेवढे पैसे आपण घालवतच असतो, खरं पण निसर्गातल्या अशा पण काही चमत्कारिक गोष्टी आहेत ज्या माहीत तुम्हाला नसल्यामुळे आपण चक्क त्या फेकून देत असतो। आणि खरं तर फेकून देत असल्यामुळे या गोष्टीमध्ये असं काही लपलेलं आहे जे 200 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेलं आहे। 1 रुपया पण खर्च न करता आता तुम्हाला गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, तुमच्या नसा कमजोर झाल्या असतील, तसेच तुमच्या नसामध्ये आता सारखंच दुखत असेल, ते 100% आता कमी होणार आहे। आज अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगतोय जी 99% लोक फेकून देतात। ती गोष्ट एक नाही तर शेकडो आजारांपासून तुम्हाला या ठिकाणी आता वाचवू शकणार आहे। ही गोष्ट म्हणजे निसर्गाचा एक मोठा चमत्कार आहे। ही गोष्ट घ्यायला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 रुपया देखील खर्च करायची गरज नाही। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही गोष्ट थोड्याशा प्रमाणात जरी तुम्ही आहारामध्ये ठेवली तर तुमचे दवाखान्यावर खर्चावर जे काय पैसे तुम्ही आता घालवत आहात तर हे लाखो रुपये या ठिकाणी ही गोष्ट आता वाचवू शकते। ही गोष्ट जर नियमितपणे आहारामध्ये तुम्ही जर आता इथून पुढे घ्यायला सुरुवात केली तर 300हून आजार या ठिकाणी आता तुमचे संरक्षण होतं। तुमची पचनक्रिया यामुळे जबरदस्त पद्धतीने सुधारते। तुमची किडनीमधले जे काय प्रॉब्लेम आहेत तर ते झटक्यात दूर होतात। सांधेदुखी असेल, तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल, हाडामध्ये कॅल्शियम तुमचं वाढवायचं असेल, रक्त तुम्हाला या ठिकाणी कमी झालं असेल आणि या ठिकाणी काही खाल्लं तर वाढेना झालं असेल तर ते रक्त सुद्धा वाढतं। तसेच आता 99% वृद्ध लोकांमध्ये आजार आहे, तो म्हणजे नसामध्ये आता दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, नसा कमजोर होण्याचा प्रॉब्लेम आहे। तर अशा प्रकारच्या असंख्य आजारापासून तुम्हाला कायमचं संरक्षण या ठिकाणी मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट आता तुम्हाला या ठिकाणी कुठं लांब जाऊन घेण्याची गरज नाही, तुमच्या घरामध्येच या ठिकाणी उपलब्ध आहे, जी तुम्ही नेहमी फेकून देता कारण तुम्हाला या ठिकाणी काय माहीतच नाही, जिला खर्च करायची अजिबात 1 रुपया सुद्धा तुम्हाला गरज भासणार नाही, म्हणजे जिला विकत घ्यायला अगदी 1 रुपया देखील खर्च करायची गरज नाही। मग ती अशी कोणती गोष्ट आहे जी काजू, बदाम, पिस्ता या महागड्या सुपरफूड पेक्षाही 10 पटीने ताकद यामध्ये आहे? आता बघा, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आता जाणून घेतोय। या गोष्टीच्या योग्य वापराने म्हणजेच योग्य वापरायची पद्धत तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी सांगतोय, त्यामुळे आता व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका। तुमच्या नसामध्ये दुखत असेल ते आता 100% बंद होणार आहे। गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी अशा प्रकारचे 300 पेक्षाही आजार या ठिकाणी आता तुमचे दुखायचे कायमचे बंद होणार आहेत। त्यामुळे आता ही वस्तू कोणती आहे, या वस्तूची वापरायची पद्धत कोणती आहे ती व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण सांगणार आहे। पण तिच्यामुळे होणारे 4 ते 5 फायदे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजावून सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की किती फायद्याची या ठिकाणी गोष्ट आहे। आता बघा, कदाचित ही जर वस्तू तुम्हाला या ठिकाणी आधीच समजली असती तर तुम्ही या ठिकाणी आता ही वस्तू फेकून न देता तुमचे हजारो लाखो रुपये या ठिकाणी वाचले असते, कारण ही वस्तू 200 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये जुन्या लोकांनी लिहून ठेवली आहे। तुम्हाला चांगलंच माहिती आहे, जुनी पटका नेसणारी, धोतर नेसणारी जुनी या ठिकाणी खेड्यातील जी काय लोक होती तर जुनी लोक जास्त आजारी या ठिकाणी पडत नव्हती। तुम्हाला चांगलंच माहिती असेल, पहिला हार्ट अटॅक हा आजारच नव्हता, परंतु जसजसं खेड्यातील लोक या ठिकाणी आता शहराकडे यायला लागले तसं हार्ट अटॅक, कॅन्सर त्या ठिकाणी अशा प्रकारचे गंभीर आजार वाढू लागलेत। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही दवाखान्याला जर पैसे घालत असाल तर तुम्ही अजिबात घालवू नका। आयुर्वेदिक पद्धतीने या ठिकाणी उपचार करा। एका प्रसिद्ध डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्ही ज्या गोळ्या सध्याला गिळत आहात तर त्यामुळे तुमच्या मेंदूवर म्हातारपणात या ठिकाणी परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गोळ्या गिळताना या ठिकाणी लिमिटेड गिळा, कारण आयुर्वेदामध्ये जी काही वस्तू सांगितलीत त्या वस्तूंचा वापर आजकाल कोणीच करत नाही।
आजारी पडलं का उठसूट त्या ठिकाणी दवाखान्याच्या पायऱ्या सर्वजण चढतात, परंतु तुम्ही असं न करता आयुर्वेदामध्ये जे काय उपाय सांगितलेत ते 1 रुपया सुद्धा खर्च न करता घरच्या घरी उपचार करा। त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अशी माहिती कुठेही देणार नाहीत, म्हणजे अशी माहिती कुठेही तुम्हाला मिळणार नाही जी 200 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवली आहेत। खेड्यातील लोक अजून पण तुम्हाला माहित आहे 90 ते 100 वर्ष सहजपणे आयुष्य या ठिकाणी जगतात, परंतु जसजसं आता शहरामध्ये लोक आता खेड्यातील येऊ लागलेत तसतसं त्यांचं खाणं पूर्णपणे बिघडलेलं आहे। त्यामध्ये दवाखान्याच्या गोळ्या या ठिकाणी आता वृद्ध नागरिकांना वाढलेल्या आहेत। आयुर्वेदिक पद्धतीने कोणी सुद्धा उपचार या ठिकाणी आजकाल करण्यात आलंय, त्यामुळे आजारांचं प्रमाण वेगाने वाढू लागलंय। आणि काय करतात की आता तुम्ही गोळ्या खाण्याचं प्रमाण तुमचं वाढलंय आणि त्यामुळे काय होतं, गोळ्या खाल्ल्याने काय होतं लक्षात ठेवा, तात्पुरतं तुमचं जे काय आता दुखणं आहे तर ते तात्पुरतं बरं होतं आणि 10 दिवसांनी 15 दिवसांनी तुमच्या पाठीमागे आहे असे आजार या ठिकाणी लागू होतात। त्यामुळे एक अशी वस्तू तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जी जर तुम्ही आहारामध्ये आजपासून घ्यायला सुरुवात केली तर तुमचा दवाखाना देखील बंद होऊ शकतो, चालू असलेल्या गोळ्या देखील तुमच्या बंद होऊ शकतात, नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम देखील दूर होऊ शकतो। तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल, कंबरदुखी असे गंभीर आजार जर तुमच्या शरीरामध्ये आधीपासून जडलेले असतील तर आता ही वस्तू तुम्हाला हे आजार बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून काजू, बदाम, मनुके, पिस्ता कोणत्याही महागड्या सुपरफूडपेक्षा जबरदस्त पॉवरफुल गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, जी खरेदी करायला 1 रुपया सुद्धा तुम्हाला अजिबात खर्च येणार नाही, जी आजपर्यंत 99% लोक फेकून देत होते, पण ती गोष्ट या ठिकाणी आता काय बघा। यावर आता 2025च्या नवीन संशोधनामध्ये म्हणजे मागच्या वर्षीच आता डिसेंबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये डॉक्टरांनी मोठं रिसर्च केलंय। जर्मनीमध्ये याचं रिसर्च झालंय आणि यामध्ये आता तुमच्या पायामधील ज्या नसा आहेत त्या नसा कमजोर झाल्या असतील, म्हणजे नसा तुमच्या शरीरामध्ये कुठं पण दुखत असतील, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा प्रकारच्या या ठिकाणी आता 300 आजारावर या ठिकाणी आता हा उपाय काम करणार आहे। ती वस्तू कोणती आहे तर सर्वांनी लक्षात ठेवा, पहिल्यांदा त्या वस्तूचं नाव सांगतोय, त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी या वस्तूचं वापरायचं कसं आहे, याची पद्धत नेमकी काय आहे, याचं प्रमाण नेमकं कसं आहे हे सांगणार आहे। जर याचं प्रमाण तुम्हाला माहित नसेल, वापरायची पद्धत माहित नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आता तुम्हाला हा उपाय फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो। त्यामुळे हे उपाय कोणते आहेत, वापरायचे कसे आहेत हे सांगतो। बघा ही वस्तू काय आहे तर लक्षात ठेवा, ही वस्तू आहे मक्याच्या कणसावरील जे केस असतात, ज्याला इंग्लिशमध्ये कॉर्न हेअर असं म्हणतात। लक्षात ठेवा, मक्याचं जे कणीस असतं आणि त्या कणसावर जे पुढं या ठिकाणी जे केस असतात, तर पावसाळ्यात तुम्ही या मक्याचे केस जे आहे, जे काय कणीस असतं मक्याचं ते भाजलेलं आता तुम्ही खाल्लेलं असणार, अगदी चविष्ट तुम्हाला लागतं। काही कणीस जे असतात तर ते लोक उकडून खातात, भाजून तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ला असेल, पण मक्याच्या बाहेरील जे काय आवरण असतं हिरव्या कलरचं, त्या आवरणाच्या वरती म्हणजे त्या कणिसाच्या बरोबर टोकाला एक विशिष्ट प्रकारचा या ठिकाणी केसांचा एक बुचका असतो, तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे। तर याच केसांविषयी आज आपण या ठिकाणी सविस्तर माहिती देतोय। हे केस पृथ्वीवरचा एक शक्तिशाली आणि चमकदार या ठिकाणी एक चमत्कार करणारा एक पदार्थ आहे असं डॉक्टरांनी शोधून काढलंय। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। ही तुमच्या या ठिकाणी शरीरातील जे काय आजार जडलेत हे कायमचा बरा करण्यासाठी आता बरं होणार आहे। जर्मनीमध्ये या ठिकाणी झालेल्या नवीन संशोधनानुसार 300 आजारावर एक जालिम उपाय या ठिकाणी आता काम करणार आहे। परंतु हे कसं, वापरायची पद्धत काय, नेमकं ह्या त्या ठिकाणी मक्याच्या कणसाच्या पुढील जे काय केस आहेत तर ते कशा पद्धतीने वापरायचे आहेत, याची कशी पावडर तयार करायची आहे, किती प्रमाणात घ्यायचं आहे, कोणत्या वेळेला घ्यायचं आहे, ज्यामुळे तुमची गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, नसा या ठिकाणी तुमच्या बंद पडल्या असतील, नसा या ठिकाणी आता बंद पडल्या असतील, दुखत असतील नसा तर या बंद पडणार आहेत। म्हणजे आता तुमच्या ध्यानात आलंय का बघा, तुम्ही मक्याचं कणीस भाजून उकडून आजपर्यंत खाल्ला असेल, विविध पदार्थ त्याचे बनवून तुम्ही खाल्ले असतील, पण मकाच्या केसांकडे त्या कणीस जे असतं त्या वरचे जे केस असतात त्या केसांकडे तुमचं कधीही लक्ष गेलं नसेल। या चमत्कारिक केसांमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन या ठिकाणी सी आणि विटॅमिन ए, विटॅमिन के हे असतेच, पण याचबरोबर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह या ठिकाणी सगळ्यात पॉवरफुल या ठिकाणी या केसामध्ये असल्याचं डॉक्टरांनी शोधून काढले। आणि एवढे विशेष गुणधर्म तर आहेतच, पण यासोबत निसर्गाने एक याच्यात एक खास गुण आहे,
तो म्हणजे वेदना सर्व कमी करण्याचा या ठिकाणी यामध्ये गुण आहे। एका योग्य पद्धतीने तुम्ही जर याचं सेवन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळेला याचं सेवन करायचं आहे। जर वेळ जर चुकली तर या ठिकाणी तुमचा फायदा होण्याऐवजी बॉडीमध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे कोणत्या वेळेला या ठिकाणी आता हे तुम्हाला व्यवस्थित वापर करायचा आहे। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायदा तुमच्या ज्या शरीरामध्ये वेदना होत आहेत, सूज वगैरे तुम्हाला पसरू शकते, पण याचं योग्य सेवन करण्याची पद्धत जर तुम्हाला समजली तर या ठिकाणी सगळंच तुम्हाला या ठिकाणी वेदना सुद्धा कमी होतात। पण सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की मकांच्या केसांचा उपयोग नेमकं कशा पद्धतीने आता केला जातो, याचे फायदे बॉडीला आपल्या काय काय होणार आहेत। 4 ते 5 निवडक फायदे या ठिकाणी आपण तुम्हाला अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाचं जो काय विषय आपल्या आहारात वापरायची पद्धत काय, वापरण्याची योग्य वेळ काय, याला शिजवायचं की भाजायचं, याची पावडर कशी तयार करायची, डायरेक्ट खायचं की वाळवायचं, सर्व पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर जाणून घेणार आहोत की याचं विशिष्ट खाण्याचं प्रमाण, याला कोणी खाऊ शकतं, वयस्कर लोकांमध्ये किती वयापर्यंत हे खाऊ शकतं, सर्व काही काळजी तुम्हाला कशा पद्धतीने खाताना घ्यायची आहे। लक्षात ठेवा, याच मक्याचे केस अगदी 300 आजारावर चालतात, हे आता जर्मनीमधील एक प्रसिद्ध डॉक्टरांनी आता शोधून काढलंय। मग आता याचे फायदे जसे आहेत तसे याचे दुष्परिणाम देखील चुकीच्या पद्धतीने घेतल्याने होऊ शकतात। आता मार्केटमध्ये मक्यांच्या केसांचा वापर एका विशिष्ट गोष्टीसाठी केला जात असायचा, तो म्हणजे आता आपण केसर घेतोय का, तर डुप्लिकेट केसर आपण या ठिकाणी तयार करण्यासाठी याचा वापर या ठिकाणी सातत्याने केला जातोय। आपण केसर मार्केटमध्ये जे आणतो अगदी महागड्या दराने 1 ग्रॅमसाठी आपण 400 ते 500 रुपये खर्च करतो, पण हेच मक्याचे केस वाळवून याला एक विशिष्ट कलर देऊन यापासून या ठिकाणी केसर तयार केला जात असल्याची धक्कादायक माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता पाहूयात की या मक्यांच्या केसांचं जर तुम्ही सेवन केलं तर आपल्याला होणारे 5 ते 6 अगदी मुख्य फायदे आणि त्या ठिकाणी त्यानंतर याची खाण्याची पद्धत काय आहे। त्या ठिकाणी तुम्हाला जर खरोखर या ठिकाणी आता सांधेदुखीचा प्रॉब्लेम असेल, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल, तुमच्या नसामध्ये दुखत असेल, जर तुम्हाला खरंच या ठिकाणी बंद करायचं असेल तर या ठिकाणी याची वापरण्याची पद्धत आता तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। कारण वापरण्याची पद्धत जर चुकली तर याचा फायदा नाही, तोटा भयंकर होऊ शकतो। तर पहिला याचा फायदा असा आहे, वजन कमी करण्यासाठी हे वरदान आहे। मग आता या मक्याच्या कणसावरील जे केस आहेत याचं योग्य सेवन जर केलं तर तुमचं शरीर डिटॉक्स होतं, म्हणजे शरीरात असणारे विषारी रसायने म्हणजे टॉक्झिन्स शरीराबाहेर त्या ठिकाणी जाण्यास मदत होते। याचबरोबर आता फायबरचं प्रमाण यामध्ये जबरदस्त आहे, त्यामुळे शरीराचं वजन कमी होण्यास यामुळे मोठी मदत होऊ शकते। फक्त याचे सेवन जे आहे, जे काय सेवन करण्याची पद्धत आहे ती विशेषपणे वेगळी आहे, जी जर्मनीतील डॉक्टरांनी आता सांगितल्या त्या आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजावून सांगणार आहे। पण त्याआधी आता आपण पाहूयात याचा दुसरा महत्त्वाचा फायदा काय आहे बघा। आता बघा, आता ही टेस्ट जी आहे, तुम्ही म्हणाल की आता या मक्याच्या कणसावरील जे काय केस आहेत तर हे या ठिकाणी कोणाला देऊन बघितल्या, तर लक्षात ठेवा जर्मनीमधील एका डॉक्टरांनी उंदरावर चाचणी याची आता करून बघितल्या। म्हणजे आता आम्ही अंदाज काही सांगत नाही, उंदरावर देखील या मक्यांच्या केसांचा जो काय उपयोग होतो, जे काय या ठिकाणी प्रयोग आहे तर तो करून पाहिलाय। त्यांच्यात लक्षात आलं की त्याचा दुसरा फायदा जो आहे तो म्हणजे डायबिटीज किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी आता हे वरदान आहे। म्हणजे मधुमेह नियंत्रण आणण्यासाठी मक्यांच्या केसांचं जर योग्य पद्धतीने, कोणती पद्धत आहे ती तुम्हाला पुढे सांगणार आहे, या पद्धतीने सेवन केल्यास शरीरातील इन्शुलिनची पातळी वाढण्यास मदत होते, ज्यामुळे साखरेची म्हणजे शुगरची लेवल तुमच्या रक्तामध्ये मेंटेन म्हणजेच नियंत्रणात येते। आता डायबिटीज झालेल्या उंदरांना मकांच्या केसामध्ये असणारे एक विशिष्ट रसायन दिलं, हा प्रयोग करण्यासाठी रसायन दिलं, आणि त्यानंतर असं काय आढळलं की जे डायबिटीज झालेले उंदीर होते त्यांच्या या ठिकाणी साखरेची पातळी अगदी या ठिकाणी व्यवस्थित झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आता साखर देखील त्यांची कमी होत असल्याचं डॉक्टरांना लक्षात आलंय। मग सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तिसरा, तो म्हणजे खाल्लेलं तुमचं या वयामध्ये जर पचतच नसेल तर याची पचनक्रिया आता तुम्हाला त्या ठिकाणी बरी होणार आहे। जबरदस्त रीतीने पचनक्रिया तुम्हाला व्यवस्थित होणार आहे। 99% आजार माणसाला होतात ते म्हणजे खराब अन्न पोटामध्ये राहिल्यानंतर, म्हणजे व्यवस्थित पचन होत नसेल तर 99% आजार माणसाला होतात। त्यामुळे सर्व आजारांची त्या ठिकाणी सुरुवात पोटातून होते। तर याचं सेवन केल्यामुळे तुमची पचनक्रिया जर व्यवस्थित आता
या ठिकाणी जर पहिला होत नसेल तर ती व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे, सुरळीतपणे होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे तुमच्या लिव्हरचं कार्य देखील चांगल्या पद्धतीने आता सुधारणार आहे। यानंतर चौथा फायदा आता मक्काच्या कणसावरील जे काही केस आहेत यामुळे होणार आहे ते म्हणजे यामध्ये व्हिटॅमिन सी आता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तुमच्या शरीरामधील जे काय रक्तप्रवाह आहे तर ते सुरळीत या ठिकाणी होणार आहे। तुमच्या हृदयासंबंधी सर्व आजार याच्यामध्ये बरे होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्वचा विकार जर कुठला असेल तर तो देखील याने व्यवस्थित होऊ शकतो। आता यानंतरचा पुढचा फायदा ज्यामध्ये तुम्ही याचं जर सेवन केलं तर तुम्हाला तात्काळ याचा रिझल्ट 24 तासामध्ये येणार आहे, तो म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला किडनी स्टोन किंवा मूतखड्यावर रामबाण उपाय या मक्यांच्या केसांचं योग्य प्रमाणात सेवन जे कसं पद्धतीने करायचं आहे, कोणत्या वेळेला याचं सेवन करायचं आहे आणि या ठिकाणी पद्धत काय, पद्धत जर तुमची चुकली तर तुम्हाला खूप मोठी अडचण येणार आहे, फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो। त्यामुळे अगदी 1 मिनिटे लक्ष घालून तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे, कशा पद्धतीने सेवन करायचं आहे। काय विषय तर तुमच्या किडनीला साफ करण्याचा हा मक्याचे केस काम करत असतं, ज्यामुळे किडनीमध्ये साचलेले क्षार ज्यामुळे किडनी स्टोन पुढे जाऊन तयार जो होतो तो देखील साफ करण्याचं काम याच्यामध्ये जबरदस्त आहे। तसेच किडनीमधील जे काही नायट्रेट्स आहेत ते देखील साफ होतात आणि अशातच पुढच्या एका रोगाविषयी म्हणजेच किडनी संबंधित सर्व आजार जे आहेत तर ते अगदी क्लिअर होण्याची मदत या ठिकाणी करत असतं। आता पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे अगदी भारतातल्या प्रत्येक नागरिकांसाठी वयस्कर लोकांसाठी महत्त्वाचा आहे। तो जर फायदा झाला तर कदाचित लाखो करोडो रुपये या ठिकाणी तुमचे वाचणार आहेत। ते म्हणजे तुम्हाला जर बीपीचा त्रास असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा बीपीचा त्रास देखील आता यामुळे कमी होणार आहे। तुम्हाला बीपीवर कंट्रोल येतो, हाय बीपीचा त्रास असेल तर याने कंट्रोल येतो। काय होतं या मकांच्या केसांचं योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी सेवन केलं तर तुम्हाला लघवी येण्याचं, रात्रीची लघवी येण्याचं प्रमाण तुमचं असतं, तुम्ही आता 3ला 2ला पहाटे उठता आणि त्यामुळे लघवी येण्याचं जे प्रमाण तुमचं असतं तर ते त्या ठिकाणी आता कायमचं बंद होणार आहे, कारण रक्तामधील सोडियम हा बाहेर या ठिकाणी टाकण्याचं हे काम करतं। त्यामुळे तुमचा रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची पातळी जी काय आहे तर ती लक्षणीयरित्या या ठिकाणी बंद होण्याचं काम करतं। आता त्या ठिकाणी जर्मनीमधील जे काही शास्त्रीय अभ्यासात देखील हे निदर्शनास आलंय। त्यानंतर पुढचा गुणधर्म असा आहे यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आता यामध्ये जबरदस्त असतं, म्हणजे तुम्हाला कुठे सूज शरीरावरती आले असेल, कुठे शरीरावरती वेदना होत असतील जसं की गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधदुखी असेल, नसा तुमच्या या ठिकाणी बंद पडल्या असेल तर याचं योग्य सेवन केलं तर या सर्व वेदना या ठिकाणी 24 तासांच्या आतमध्ये संपून जाणार आहेत। आता हे झाले फायदे, पण याचे सेवन तुम्हाला कसं करायचं तर तुम्हाला याचं सेवन कसं करायचं लक्षात ठेवा। आता तुम्हाला 4 ते 5 कणस घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा काळजीपूर्वक याचं सेवन योग्य पद्धतीने केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे। 4 ते 5 मक्याचे कणस तुम्हाला आता हिरवी घ्यायचे आहेत, त्या ठिकाणी फ्रेश घ्यायचे आहेत आणि 1 कपभर पाणी तुम्हाला पातेल्यामध्ये उकळत ठेवायचं आहे। त्यात 5 ते 6 या ठिकाणी काय करायचे आहेत लक्षात ठेवा, एका कणसामधलं 5 ते 6 फक्त केस टाकायचे आहेत आणि या ठिकाणी लक्षात ठेवा व्यवस्थित उकळून ते गाळून 1 चहा किंवा त्यात 1 टी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही याचा चहा किंवा ग्रीन टी मध्ये पिऊ शकता, ज्यामध्ये चवीसाठी लिंबू देखील तुम्ही पिऊ शकता। आता हे जर तुमच्याकडे फ्रेश असेल तर बघा, आता तुमच्याकडे जर फ्रेश केस नसतील तर काय करायचं आहे, तुम्ही 4 ते 5 कणस घ्यायचं आहे आणि या ठिकाणी ते व्यवस्थित त्याचे केस काढायचे आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी वाळवून तुम्हाला तुमच्या चहामध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी दररोज 4 ते 5 केस त्या ठिकाणी टाकून प्यायचं आहे, असं या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले। हे पिल्यानंतर तुमच्या शरीरातलं पाणी जे आता या व्हाईट पाणी म्हणजे जसं की आपण लघवी करतो हे व्हाईट घाणेरडं पाणी असतं तर ते तुमच्या शरीरामध्ये आता बाहेर टाकण्याचं काम करतं आणि योग्य वेळे आणि व्यवस्थित टाकण्याचं काम करतं, ज्यामुळे किडनी स्टोन साफ होतो आणि हे पाणी तुम्हाला जास्त प्यावं जे लागतंय, ज्यामुळे रात्रीचा तुम्हाला प्रॉब्लेम होतो तो सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्या चहामध्ये 4 ते 5 केस तुम्हाला टाकून उकळून व्यवस्थित गाळून तुम्हाला प्यायचं आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे काय तुम्हाला सूज असेल, इतर प्रॉब्लेम असेल तर ते या ठिकाणी आता कमी होणार आहेत। जर तुम्हाला दररोज गोळ्या घेत असाल, तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असेल किंवा बीपी शुगरचा जास्त प्रॉब्लेम असेल तर हे करताना तुम्ही तुमच्या आता फॅमिली डॉक्टरांना भेटून मग सल्ला करा, असं देखील डॉक्टरांनी सांगितलंय। तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी अशाच प्रकारच्या नवनवीन टिप्स पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।